नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवे धक्के बसत आहेत। आजही कोर्टात एक मोठी घडामोड झाली आहे। खरातला पुन्हा एकदा 3 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे। तर तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचा गंभीर आरोप देखील खरातवर आहे आणि मोबाईल डेटातून मोठी नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। आज कोर्टामध्ये नेमकं काय घडलेलं आहे पाहूयात या रिपोर्टमध्ये। भोंदू अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्याच्या कोठडीची मुदत आज संपत होती। त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कोठडी 3 दिवसांची वाढ केली आहे। सरकारी पक्षानं कोठडी वाढवण्याची जोरदार मागणी केली। आजच्या सुनावणीत सरकारी वकिलांचा युक्तिवाद महत्त्वाचा ठरला। कोर्टात नेमकं काय घडलं तर आरोपीची 3 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून द्यावी, कारण अशोक खरात तपासात सहकार्य करत नाही, पीडितांना कुठलं पाणी गोळ्या दिल्या ते सांगत नाही, आरोपीचे साथीदार शोधणं अद्याप बाकी आहे, आरोपीचे आर्थिक व्यवहार तपासायचे आहेत, मोबाईलमध्ये काही डमी नावं आहेत त्याचा तपास करायचा आहे, पीडित महिला तक्रारीसाठी समोर येत नाहीत त्यांचाही शोध घ्यायचा आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला। दरम्यान कोर्टात पीडित महिलेच्या वकिलांनी गंभीर मुद्दे मांडले आहेत। अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचं त्यांनी सांगितलंय। प्रकरण संवेदनशील आहे, कोर्टाने दाहकता समजून घ्यावी, पोलिसांना तपासासाठी पुरेसा वेळ मिळावा, आरोपी तपासात सहकार्य करत नाही त्यामुळे तपास पूर्ण होऊ शकत नाही आणि खरातमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, असं पीडित महिलेच्या वकिलांनी म्हटलं। दरम्यान कोर्टात या सर्व घडामोडी घडल्यानंतर खरातच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला तेही पाहूयात। खरातच्या पोलीस कोठडीच्या मागणीला अर्थ नाही। आतापर्यंत तपासात नेमकं काय केलं? पेन ड्राईव्ह आणि व्हिडिओ जप्त नाहीत, मालमत्तेबाबत आधीही युक्तिवाद केलाय। तर सर्व बाजू ऐकून घेतल्यावर कोर्टानं काय म्हटलंय तर आरोपी विरोधात असलेले आरोप अतिशय गंभीर आहेत। खरातला त्यामुळे 3 दिवसांची पोलीस कोठडी 1 एप्रिलला पुन्हा कोर्टात हजर करावं लागणार। आरोपी हा सहकार्य करत नाहीये तपासामध्ये आणि आरोपीने सहकार्य न केल्यामुळं जे तपासामध्ये अपूर्तता राहिलेली आहे तर ती पूर्ण करण्याकरता आता 3 दिवसाची कस्टडी त्यांनी पुन्हा मागितलेली आहे। तर हा जो काही तपास अजून पूर्ण झालेला नाहीये त्याकरता तपास यंत्रणेला दोषी ठरवता येणार नाही, कारण याच्या मागे तपासाच्या कामामध्ये आरोपी किती सहकार्य करतो हे महत्त्वाचं आहे। मोबाईल डेटा आणि फॉरेन्सिक रिपोर्ट मधून मोठी नावं समोर येण्याची शक्यता आहे। काही नावं बोगस स्वरूपात सेव्ह केल्याचाही संशय आहे, तर काही नंबर विशिष्ट पद्धतीनं सेव्ह केलेले आढळले आहेत। या सर्वांचा सखोल तपास सुरू आहे। दरम्यान SITने सुद्धा तपासाचा वेग वाढवलाय। पासपोर्ट, आयकर, मुद्रांक नोंदणी विभागाकडून माहिती घेतली जाते आहे। अशोक खरात भोवतीचा फास आता आवळला जातोय। आता 1 एप्रिलच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।